नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे आदिवासी विकास विभाग आहे, तिथं ग्रुप डी पदासाठी जाहिरात आलेली आहे आणि त्याचे लवकरच फॉर्म फिलअप सुरू होणार आहे. त्याची डेट काय राहणार आहे, कोणत्या जिल्हा तालुका विभागासाठी किती जागा राहणार आहे, त्याचा सिलेबस काय राहणार आहे, एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे, त्याची ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो मित्रांनो, जे आदिवासी विकास विभाग आहे, तर तिथून हे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सुधारित जे जाहिरात आहे ती वाली आपण बघणार आहोत, जे डबल प्रसिद्ध झालेली आहे. काही सुधारणा केल्या आहे याच्यामध्ये, काही चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो. जे सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड ग्रुप डी साठी राहणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघू शकतो की जे शासकीय आश्रमशाळा आहे आणि वसतिगृह आहे त्याच्यामध्ये ग्रुप डी भरती होणार आहे. टोटल 416 पदं राहणार आहे आणि हे जाहिरात 27 एप्रिल 2026 ला प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहे. तर 28 तारखेला नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सदर जाहिरातील पदसंख्येत अंशतः बदल करण्यात आला असून सुधारित जाहिरातीनुसार शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील गट ड प्रवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 478 पदे राहणार आहे. आता पहिलं 416 होती, पदं वाढवून देण्यात आलेली आहे. तर हे जे आहे ऑफिशियल साईट tribalmaharashtragovernment.in या वेबसाईटवरच आपल्याला व्हिजिट करायची आहे. इथूनच फॉर्म फिलअप करायचा आहे आणि कोणतीही माहिती चेक करायची राहिली तर या साईटवरून चेक करायची आहे आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, फॉर्म फिलअप करायची डेट 6 मे पासून सुरू होत आहे आणि 27 मे पर्यंत राहणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे, MCQ चॉईस, मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन. तर बघा अशा प्रकारे जागा राहणार आहे मित्रांनो. आपण बघू शकतो की जे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक 43 जागा राहणार आहे. कळवणमध्ये 47 जागा राहणार आहे. धुळेमध्ये 31 राहणार आहे. यावलमध्ये 11 राहणार आहे. तळोदामध्ये 30 राहणार आहे. नंदुरबार 24 राहणार आहे. राजुरा 19 राहणार आहे. घोडेगावमध्ये 31 राहणार आहे. शहापूरमध्ये 19 राहणार आहे. पेणमध्ये 13 राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जव्हारमध्ये 17 राहणार आहे. डहाणूमध्ये 26 राहणार आहे. सोलापूरमध्ये 8 राहणार आहे. पुसदमध्ये 9 जागा राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी 14 जागा राहणार आहे. धारणीसाठी 23 राहणार आहे. कळंबसाठी 2 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर अकोला 17 जागा राहणार आहे. किनवटसाठी 2 जागा राहणार आहे. पांढरकवडा 3 जागा राहणार आहे. गडचिरोली जिल्हा 13 जागा राहणार आहे. भामरागड 7 राहणार आहे. भंडारासाठी 7 जागा राहणार आहे. चिमूरसाठी 8 जागा राहणार आहे. चंद्रपूरसाठी 19 जागा राहणार आहे. देवरीसाठी 16 जागा राहणार आहे. नागपूरसाठी 8 जागा राहणार आहे. वर्ध्यासाठी 9 आणि अहेरीसाठी 2. अशा प्रकारे आपण बघू शकतो टोटल जागा आहे 478 पदे. 478 पदासाठी भरती होणार आहे मित्रांनो. तर ग्रुप डी साठी चांगली एक संधी आलेली आहे. तुम्ही नक्की फॉर्म फिलअप करायचे आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करायचा डेट 6 मे पासून राहणार आहे दुपारी 3 वाजतापासून 27 मे पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत, लगभग 12 वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करता येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सदर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे 27 ला त्यांना डबल अर्ज करायची काही गरज राहणार नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता ऑफिशियल साईटवरूनच तुम्हाला अर्ज फिलअप करायचा आहे, फेक साईटवर न करता. त्याच्यानंतर आपण जे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुरा आहे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथे जे पद आहे अशा प्रकारे जागा राहणार आहे. तुम्ही बघू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार, आपापल्या प्रवर्गानुसार टोटल 19 जागा राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर धुळे जिल्हा टोटल 31 जागा आहे. जात प्रवर्गानुसार तुम्ही जागा बघून घ्यायच्या आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे पूर्ण जाहिरात PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. तिथून पण तुम्ही जाऊन बघू शकता, वाचू शकता. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा टोटल 30 जागा आहे. जात प्रवर्गानुसार तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर नाशिक 43 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर नंदुरबार 24 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर कळवण नाशिक 47 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो यावल जिल्हा जळगाव टोटल 11 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे टोटल 31 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शहापूर जिल्हा ठाणे टोटल 19 जागा राहणार आहे.
आणि पूर्ण जात प्रवर्गानुसार तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार जागा बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर जे पेन आहे जिल्हा रायगड त्याच्यासाठी 13 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जव्हार जिल्हा पालघर साठी 17 जागा राहणार आहे. डहाणू जिल्हा पालघर 26 जागा राहणार आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर 8 जागा राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर साठी 14 जागा राहणार आहे मित्रांनो. आणि जे पुसद आहे जिल्हा यवतमाळ त्यांच्यासाठी 9 जागा राहणार आहे. जात प्रवर्गानुसार तुम्ही जागा बघू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर जे धारणी आहे जिल्हा अमरावती त्यांच्यासाठी टोटल 23 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो किनवट जिल्हा नांदेड 2 जागा राहणार आहे. आणि इथं आदिवासी विकास विभाग आहे. तर याच्यासाठी फक्त आदिवासी एसटी कॅटेगरीचेच उमेदवार पात्र नाही राहणार आहे मित्रांनो. सर्व कॅटेगरीसाठी जागा दिलेल्या आहेत. तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार जात प्रवर्गानुसार तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये पूर्ण अनुसूचित जाती जमाती विज भजब भजक भजड इतर मागासवर्गीय ईडब्ल्यूएस एससीबीसी ओपन कॅटेगरी सगळ्या कॅटेगरीसाठी आपापल्या प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असो आपापल्या जात प्रवर्गानुसार जागा बघायच्या आहे आणि तिथे फॉर्म फिलअप करायचा आहे. तिथे फॉर्म टाकायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो कळमनुरी जिल्हा हिंगोली 2 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोला 17 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ 3 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर आपला चिमूर तालुका जिल्हा चंद्रपूर टोटल 8 जागा राहणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा राहणार आहे. विज अ साठी 1 जागा राहणार आहे. भज ब साठी 1 जागा राहणार आहे. भज क भज ड याच्यासाठी 0 जागा आहे. विमाप्र साठी 0 जागा आहे. इतर मागासवर्गीयसाठी 3 जागा आहे. एकूण टोटल 8 जागासाठी ही भरती होणार आहे चिमूर तालुका आपला. त्याच्यानंतर आपण बघू शकतो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर सिटी टोटल 19 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा 13 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर जे भामरागड आहे जिल्हा गडचिरोली तिथे 7 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर भंडारा जिल्हा टोटल 7 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर देवरी जिल्हा गोंदिया टोटल 16 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर नागपूर सिटी नागपूर जिल्हा 8 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर वर्धा सिटीसाठी 9 जागा राहणार आहे. त्याच्यानंतर अहेरी जिल्हा गडचिरोली टोटल 2 जागा राहणार आहे. तर बघा अशा प्रकारे जिल्हा तालुका विभाग अशा प्रकारे जागा दिलेल्या आहे मित्रांनो आपण बघितलेल्या आहे. काही पुन्हा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. वरील प्रमाणे करण्यात आलेल्या सुधारणा मूळ जाहिरातील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत राहील. काही अटी शर्ती राहणार आहे त्याचं तुम्हाला पालन करता येणार आहे. 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सादर केला असेल. परिपूर्ण म्हणजे फुल फॉर्म फिलअप केला असेल तुम्ही सबमिट केला असेल तर अशा उमेदवारांना नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही आहे. काही अटी शर्ती आहे बेसिक ते तुम्ही वाचू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट राहणार आहे मित्रांनो पात्रता. उमेदवार हा भारताचा व महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. वयोमर्यादा आपण बघू शकतो 1 एप्रिल 2026 पर्यंत गणण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 वर्ष असावे. कमाल 38 वर्ष म्हणजे किमान 18 आणि कमाल 38 वर्षापर्यंत असणे आहे. त्याच्या वरती आणि खाली जमणार नाही आहे मित्रांनो. आणि जे उच्च वयोमर्यादा आहे खालीलप्रमाणे राहणार आहे. जे मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 पेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर अशा प्रकारे वयोमर्यादा राहणार आहे मित्रांनो. जे खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 18 ते 38 राहणार आहे आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. त्याच्यानंतर जे नॉन क्रिमिनल मोडणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी वयाची सवलत लागू राहणार नाही. तुम्ही बघू शकता आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस भजड भजप विमाप्र इतर मागासवर्गीय एससीबीसी जे उन्नत प्रगत गटामध्ये मोडत असतील त्यांना वयाची सवलत लागू राहणार नाही आहे असा एक पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे माजी सैनिक आहे ते कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत भरू शकते फॉर्म. आणि जे अनाथ उमेदवार आहे त्यांनी 43 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करता येणार आहे. आणि जे अंशकालीन आहे उमेदवार ते 55 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शैक्षणिक अर्हता अनुभव. जे चौकीदार वॉचमॅन या पदासाठी S1 म्हणजे 15,000 ते 47,600 पर्यंत आपलं पेमेंट राहणार आहे. हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10वी पास
असायला हवे मित्रांनो. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC उत्तीर्ण केलेले आहे तेच पात्र राहणार आहे आणि 1 एप्रिल 2026 पर्यंत वयोमर्यादा गणण्यात येणार आहे. तर बघा निवड पद्धत आपण बघू शकतो की सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येणार आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. बघा 45% गुण घेणे अनिवार्य राहणार आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नात 2 गुण असतील. बघा मित्रांनो, एक क्वेश्चन 2 मार्कासाठी राहणार आहे. ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदाकरिता उमेदवारांची निवड करता संगणक आधारित कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी विषयांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल. तर बघा मित्रांनो, मराठीचे 25 क्वेश्चन, इंग्रजीचे 25 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 25, बौद्धिक चाचणीचे 25 क्वेश्चन अशा प्रकारे 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी राहणार आहे मित्रांनो. संगणक आधारित परीक्षा होणार आहे. तर अशा प्रकारे जे निवड पद्धत आहे ते राहणार आहे. समोर आपण बघू शकतो एकूण परीक्षा गुण 200 मार्काची परीक्षा मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50 आणि मोस्ट इम्पॉर्टंट वेळ 2 तास 120 मिनिटं राहणार आहे. परीक्षा शुल्क जे अमागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये राहणार आहे आणि जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील अनाथ दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी 900 रुपये राहणार आहे फक्त मित्रांनो. आणि हे जे परीक्षा फी आहे ते नॉन रिफंडेबल राहणार आहे, आपल्याला परत मिळणार नाही आहे. आणि जे माजी सैनिक दिव्यांग उमेदवार असतील त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे. तर अशा प्रकारे परीक्षा शुल्क राहणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जे ऑनलाईन अर्ज नोंदणी करता घेण्यात येणारे महत्त्वाचे मुद्दे अशा प्रकारे राहणार आहे. जे छायाचित्र आहे आपलं 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर अशा प्रकारे लागणार आहे. स्वतःची साईन लागणार आहे काळ्या शाईनं मारलेली. स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लागणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेतील खालील दिलेला मजकूर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहायचे आहे आणि ते आपल्याला अपलोड करायचे आहे. हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज जाहिरातील स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमधील नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी. इंग्रजी भाषेतील मोठ्या आरक्षणातील कॅपिटल लेटर स्वाक्षरी जाणार नाही. कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला स्वाक्षरी करायची नाही आहे. रनिंग हँडरायटिंगमध्ये स्मॉलमध्ये करायची आहे मित्रांनो. डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ नये. उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतात. ज्यांना कोणाला डावा हाताचा अंगठा नसतील, दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांनी उजव्या हाताचा अंगठा तुम्ही अपलोड करू शकता. आणि अशा प्रकारे जे डिक्लेरेशन आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. उमेदवाराची स्वाक्षरी इथं मारायची आहे. अशा प्रकारे आपल्याला अपलोड करायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण जाहिरात आपण बघितलेली आहे. पूर्ण एकूण एक डिटेल्स आपण त्याचा आढावा घेतलेला आहे. तर आता आपल्याला 6 मे पासून 27 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि अशा प्रकारची हे नवीन अपडेट माहिती समोर होती. अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी PDF योजना GR साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक इंस्टाग्राम पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.